आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हेलिकॉप्टर दुर्घटनेत बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे अखेर निधन। ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा। बिम्स हॉस्पिटलच्या सुधारणेसाठी आमदार अनिल बेनके यांनी मांडला मुद्दा। निपाणी येथील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। भाजपाच्या पराभवाचे धनी ठरले आमदार रमेश जारकीहोळी। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास चाबूक आंदोलन। निवडणूक निकालावर आत्मचिंतन करणार असल्याची मुख्यमंत्री बोम्मई यांची प्रतिक्रिया। सुवर्ण विधानसौध समोर विविध संघटनांचे आंदोलन। विजयाचे उद्दिष्ट गाठल्याचे समाधान असल्याची आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची प्रतिक्रिया। भारत के वीर संस्थेतर्फे गरजूंना मदत। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचं निधन झालं आहे। दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बेंगलोर येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते। दुर्घटनेत बिपिन रावत यांच्यासह इतर 13 जणांचा मृत्यू झाला होता। यावेळी फक्त वरुण सिंग दुर्घटनेतून बचावले होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते। ते लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण देशभरातून प्रार्थना केली जात होती। मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान बुधवारी त्यांचं निधन झालं। तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा बुधवारी मृत्यू झाला। या दुर्घटनेत वरुण सिंग गंभीर जखमी झाले होते। ते जवळपास 45% भाजले होते। त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते। ज्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन येथे सीडीएस बिपिन रावत व्याख्यानासाठी गेले होते, त्याच सुरूल हवाई तळावर वरुण सिंग विंग कमांडर होते। ओमायक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा। जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चित्र दिसत असतानाच कोरोनाच्या नव्या प्रकाराने म्हणजेच ओमायक्रॉनने डोकं वर काढलं आहे। हा विषाणूचा प्रकार आधीच्या सर्व व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरत असल्याची माहिती आता समोर येत आहे। जागतिक आरोग्य संघटनेने याविषयीची अधिक माहिती दिली आहे। जागतिक आरोग्य संघटनेने मंगळवारी सांगितले की कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हा कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरत आहे। माध्यमांशी साधलेल्या संवादात जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयेसस म्हणाले, 77 देशांमध्ये आता ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले आहेत आणि वास्तविकता अशी आहे की ओमायक्रॉन बहुतेक देशांमध्ये आहे, मात्र ते रुग्ण अद्याप समोर आले नाहीत। आम्ही मागील कोणत्याही प्रकारात पाहिले नाही अशा दराने हा व्हेरियंट पसरत आहे। जागतिक आरोग्य संघटनेने असे आवाहन केले की केवळ लसींमुळे कोणत्याही देशाला या संकटातून बाहेर काढता येणार नाही, मात्र लसींसोबतच कोरोना प्रतिबंधाच्या इतर उपायांची अंमलबजावणी करून या संकटातून बाहेर पडता येऊ शकतं असा दिलासाही दिला आहे। बिम्स हॉस्पिटलच्या सुधारणेसाठी आमदार अनिल बेनके यांनी मांडला मुद्दा। बिम्स हॉस्पिटलमधील गैरकारभार नागरिकांना त्रासदायक ठरला आहे। त्यासाठी या हॉस्पिटलमध्ये विशेष स्वरूपातील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार अनिल बेनके यांनी विधानसभेत मांडली आहे। या हॉस्पिटलच्या विकसनासाठी अतिरिक्त अनुदान देण्यात यावे, तसेच आधुनिक यंत्रोपकरणे उपलब्ध व्हावीत अशी मागणी त्यांनी मांडली। सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशन काळात या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली। या संदर्भात आमदार अनिल बेनके यांनी म्हटले की
कोरोनाच्या कालावधीत बिम्स हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार करण्यात आले, मात्र त्याच वेळी येथे गैरसोय असल्याचेही निदर्शनास आले। त्यामुळे या समस्यांचे निवारण होण्यासाठी व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे। सध्या गंभीर बनलेल्या ओमिक्रॉन विषाणूच्या संदर्भातील धोका लक्षात घेता याची तातडीने व्यवस्था होण्याची मागणी त्यांनी मांडली। तसेच आधुनिक यंत्रे हाताळण्यासाठी पूर्ण प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली। निपाणी येथील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन। निपाणी शहरातील अनेक रस्ते खराब अवस्थेत असल्या कारणाने वाहने चालविणे कठीण बनले आहे। निपाणी शहरातील बऱ्याच रस्त्याची दुरावस्था आणि चाळण झालेली पाहावयास मिळत आहे। शहरातील रस्ते खराब झालेले आहेत, ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन निपाणी तहसीलदार कार्यालयात निपाणी मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे। सदर रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, अन्यथा निपाणी नगरपालिकेच्या समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष गजानन खापे यांनी दिली। यावेळी उपाध्यक्ष प्रवीण शेरे, उपाध्यक्ष प्रवीण झळके, सेक्रेटरी निशांत हिरेमठ, दीपक जोलावर, रमेश भागळे, खजिनदार संजय शास्त्री, चंदू पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। संघटना निपाणीच्या वतीने वारंवार नगरपालिकेला 24 तास जैन इरिगेशन कंपनीला मी निपाणीतील बरेचसे रस्ते खराब झालेले आहेत त्याबद्दल निवेदन दिले, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। त्यासाठी आम्ही 1 जानेवारीपर्यंत निपाणीतील बहुतांशी म्हणजे खराब झालेले रस्ते लवकरात लवकर रिपेअरी करावेत, पूर्ण खराब झालेले रस्ते नवीन करावेत आणि सर्वप्रथम पोलीस स्टेशन ते भीमनगर तसेच जुना मोठा स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, जतट वेस्ट ते लखापूर रोड असे बरेचसे रस्ते खराब झालेत, ते लवकरात लवकर दुरुस्ती करावेत, अन्यथा आम्ही जानेवारी महिन्यात आंदोलन करणार आहोत अशा आशयाचे निवेदन माननीय कमिशनर साहेब 24 आवर्स जैन कंपनी आणि आपले तहसीलदार प्रवीण कारंडे साहेबांना दिलेले आहेत। तरी या निवेदनाची दखल घेऊन आम्हा सर्व निपाणीवासियांना तसेच अन्य रिक्षा चालकांना न्याय मिळवून द्यावा आणि रस्ते व्यवस्थित व्हावेत ही आमची अपेक्षा आहे। भाजपच्या पराभवाचे धनी ठरले आमदार रमेश जारकीहोळी। विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार महंतेश कवटगीमठ यांचा दणदणीत पराभव झाला आहे। या पार्श्वभूमीवर आता पराभवाची कारण मीमांसा सुरू झाली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रमेश जारकीहोळी यांच्याकडे बोट दाखविले जात आहे, कारण त्यांनी उघडपणे लखन जारकीहोळी यांच्यावरील बंधुप्रेमाचा आविष्कार निवडणुकीत दाखविला। त्यामुळे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि याचाच फटका पक्षाला बसला असल्याची चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे काँग्रेसच्या पराभवाचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे लखन जारकीहोळी यांच्या विजयाची तयारी करण्यात येत होती, त्यामुळे याचा फटका भाजपचे उमेदवार महंतेश कवटगीमठ यांना बसल्याचे स्पष्ट झाले आहे। मागील काही महिन्यांपासून आमदार रमेश जारकीहोळी हे पक्ष नेतृत्वाच्या दृष्टीतून खाली उतरले आहेत। अश्लील सीडी प्रकरणात अडकल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता। पुन्हा मंत्रिपद मिळविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू होता, त्याकरिता त्यांनी दिल्ली दरबारी उंबरठे झिजविले होते। मात्र विधान परिषद निवडणुकीच्या वेळी त्यांनी पक्षापेक्षाही बंधुप्रेमाला अधिक प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे। यामधून जरी लखन जारकीहोळी विजयी झाले तरी रमेश जारकीहोळी यांना त्यांची किंमत मोजावी लागण्याची चर्चा सुरू झाली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास चाबूक आंदोलन। दूधगंगा आणि वेदगंगा या दोन्ही नदीच्या महापुरामुळे घरे पडलेल्या पूरग्रस्तांना सरकारी मदत त्वरित मिळावी। निपाणी हेस्कॉमच्या गलतान कारभारामुळे जळालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी। त्याच पद्धतीने लाईट बिल, घरफाळा, पाणीपट्टी माफ करावी अशा आशयाचे निवेदन वारंवार देऊन देखील याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या काळामध्ये मोठं जनआंदोलन उभं करणार असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना चिक्कोडी जिल्हा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांनी दिली। ते रयत संघटनेच्या माध्यमातून निपाणीचे तहसीलदार कार्यालयाला निवेदन देताना बोलत होते। यावेळी रयत संघटनेचे पदाधिकारी, हसीरू संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणूक निकालावर आत्मचिंतन करणार असल्याची मुख्यमंत्री बोम्मई यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या निवडणुकीत 2 जागा अनपेक्षितपणे गमावल्या।
याबाबत आम्ही आत्मचिंतन करू अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली। बोम्मई हे वाराणसीचा दौरा करून मंगळवारी सायंकाळी बेळगावला परतले। यावेळी ते सामरा विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते। बोम्मई म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात 13 किंवा 14 जागा जिंकता आल्या असत्या। जाहीर झालेल्या निकालानुसार पक्षाला 2 ठिकाणी धक्का बसला आहे। आगामी बसवराज बोम्मई काळात पक्षाला आणखीन बळकट बनवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करण्याची गरज आहे। बेळगाव जिल्ह्यात भाजप उमेदवार आमदार महंतेश कवटगी मठ यांना अल्पशा मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीतील यश अपयशाबाबत आत्मपरीक्षण केले जाईल। पक्षश्रेष्ठींना सर्व माहिती दिली जाईल असे त्यांनी सांगितले। सुवर्ण विधानसौध समोर विविध संघटनांची आंदोलने। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विविध संघटनांनी आपल्या निवेदनासह ठाण मांडून सुवर्ण विधानसौध समोर आंदोलन छेडले आहे। कर्नाटक शुगर वर्कर्स फेडरेशनने साखर कारखान्यातील कामगारांना 7वा वेतन आयोग लागू करून वेतन वाढ करावी अशी मागणी कर्नाटक शुगर वर्कर्स फेडरेशनने हिवाळी अधिवेशनात आंदोलनाद्वारे केली आहे। राज्यात सुमारे 77 साखर कारखाने आहेत। 14 सहकारी 62 खासगी मालकीचे आहेत। त्यापैकी 61 कारखाने सद्यस्थितीत सुरू आहेत। यामध्ये 55,000 कर्मचारी कायमस्वरूपी तर 1.5 लाख कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करतात। मात्र या कर्मचाऱ्यांना तुटपुंज वेतनावर काम करावे लागते। याकरिता कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करून वेतन वाढ करावी अशी मागणी कर्नाटक शुगर वर्कर्स फेडरेशनने विधानसभा येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आंदोलनाद्वारे केली आहे। तसेच रत्ननगर तिमनापूर तालुका मोधोळ येथील साखर कारखाना मागील काही दिवसांपासून बंद असल्याने कामगार शेतकरी अडचणीत आले आहेत। अनेकांची थकबाकी न मिळाल्याने कर्मचारी आणि शेतकरी अडचणीत आले आहेत। या साखर कारखान्याची चौकशी करून कामगारांनी शेतकऱ्यांची थकबाकी तातडीने परत करावी अशी मागणी रयत सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। विजयाचे उद्दिष्ट गाठल्याचे समाधान असल्याची आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची प्रतिक्रिया। नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी दणदणीत विजय मिळविला आहे। या विजयाच्या शिल्पकार म्हणून चन्नराज यांच्या भगिनी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर वंदनाचा वर्षाव होत आहे। त्यांच्या विजयासंदर्भात बोलताना आमदार हेब्बाळकर यांनी आपले पक्षाला विजय मिळवून देण्याचे एकमेव उद्दिष्ट होते ते आता साध्य झाले आहे, त्यामुळे आपण समाधानी आहोत असे त्यांनी सांगितले। काँग्रेस पक्षाने आपल्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी सोपविली होती, त्यामुळे पक्षाचा विश्वास सार्थ ठरविणे महत्त्वाचे होते। चन्नराज यांच्या विजयामुळे काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळवून देण्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपण समाधानी आहोत। तसेच यापुढे देखील पक्षाच्या मजबूतीसाठी नेते मंडळींकडून येणाऱ्या आदेशाप्रमाणे आपले कार्य सुरू राहील असे त्यांनी सांगितले। ನಮಗೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷ ಗೆಲ್ಲಲೇಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದೇ ಗುರಿ ಇತ್ತು। ಯಾರನ್ನ ಸೋಲಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಇದ್ರಲ್ಲಿ ಹೋಗಲಿಲ್ಲ, ಒಂದೇ ಗುರಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೋದ್ವಿ। ಸಂಘಟನೆ ಒಗ್ಗಟ್ಟು ಜನರ ಆಶೀರ್ವಾದ, ಅದರ ಪ್ರತಿಫಲ ಗೆಲುವು। भारत के वीर संस्थेतर्फे गरजूंना मदत। येथील भारत के वीर आणि फेसबुक फ्रेंड सर्कल या संस्थेच्या वतीने गरजू आणि रुग्ण तसेच त्यांच्या नातलगांना मदत देण्याचा उपक्रम नुकताच राबविण्यात आला। यावेळी उजगाव येथील वयोवृद्ध महिला तसेच हिंडलगा येथील एका किडनी विकारग्रस्त युवकाला आवश्यक मदतीचे वितरण करण्यात आले। उजगाव येथील वयोवृद्ध महिला आनंदी दावतार या आपल्या 2 दिव्यांग मुलांसमवेत राहतात। त्यांना या संस्थेकडून आवश्यक धान्य देण्यात आले। हिंडलगा येथील हालप्पा उजगावकर या युवकाला किडनीच्या विकाराने ग्रासले आहे। त्याची आई श्रीमती गंगवा या भाजी विक्रीचा व्यवसाय करतात। त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे उपचारासाठी पैसे जमविणे कठीण बनले आहे। यासाठी या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे। यावेळी संतोष दरेकर, किरण निपाणीकर, डॉक्टर समीर शेख, किशोर खोकले, देवदत्त देसाई, अनंत तोडकी यांची मदत लाभली आहे। मैं संतोष दरेकर हूँ, टीम फेसबुक फ्रेंड सर्कल से, और आज से हमारा एक प्रोजेक्ट स्टार्ट हुआ है भारत के वीर बोल के, जहाँ पे हम लोग जो पेशेंट्स रहते हैं उनको हेल्प करते हैं, और उसके साथ जो भी इमरजेंसी केसेस हमारे पास होते हैं, जिसको भी इमरजेंसी ब्लड चाहिए उनको भी हेल्प करते हैं। तो हमारी टीम से आज सर है जो हमारी टीम को एक हेडिंग करने वाले हैं, और वो इंडियन आर्मी से कैप्टन बोल के रिटायर्ड हो चुके हैं, तो सर से भी जानते हैं। और ये हमारे साथ हलप्पा सर है जो हिंडलगा सुलगा एरिया में रहते हैं,
इनके दोनों भी किडनी फेलियर है, तो हम लोग इनको मदद करने के लिए आए हैं। तो इनके लिए आज हम लोग 10 डायलिसिस का जो उनका फीस होता है गवर्नमेंट का डायलिसिस के लिए, तो हम लोग उनको दे रहे हैं। उत्तम शिंदे सर जो रिटायर्ड इंडियन आर्मी कैप्टन है मराठा लाइट इन्फेंट्री से, वो हमारे साथ आए हैं। तो ये दावतार परिवार है, बहुत ही नीडी फैमिली है जो उस गांव में रहता है इंडिया के पास। तो हम लोग इनको एवरी मंथ हम लोग और शिव प्रतिष्ठान बोल के उस गांव का एक टीम है, तो वो लोग भी हेल्प करते हैं, और हमारा और एक टीम है ऑपरेशन बोल के, वो भी हेल्प करते हैं। अगर हमसे कुछ हेल्प नहीं हो सकता तो हमारी और 2 टीम है, वो एवरी मंथ और मंथ हम लोग 3 टीम्स मिलके उनको हेल्प कर रहे हैं। तो इनके जो बच्चे का जो ये 32 ईयर्स का है और ये नियरली 34 ईयर्स का है, और बचपन से ही एबनॉर्मल है। तो इनका अभी किडनी का ज़रा प्रॉब्लम चल रहा है। तो आंटी डेली इधर फार्म में ही नज़दीक काम करती है और अपना घर चलाती है। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। सीमावर्ती भागातील मराठी जनतेवर अत्याचार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। या परिस्थितीत सीमावर्तीय भागातील लोकांच्या सोबत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी ताकदीने उभे राहण्याची गरज आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पोलीस संरक्षणातील भ्याड शाही हल्ल्याचे इतिवृत्त महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या समोर मांडण्यासाठी बेळगावातील युवक नेत्यांचे एक शिष्टमंडळ तातडीने दिल्लीला रवाना झाले। या शिष्टमंडळातील सदस्यांनी खासदार अरविंद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, तसेच या संदर्भात संसदेत आवाज उठविण्याची अपेक्षा व्यक्त केली। त्यांनी आपण याबद्दल आवाज उठवू अशी ग्वाही दिली। बेळगाव तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडली, खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील आणि बेळगाव बिलॉंग्स टू महाराष्ट्र संघटनेचे पियुष हावळ मंगळवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले आहेत। विमानतळावर कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी दळवी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। शास्त्रीनगर येथे 10 लाखाची घरफोडी। शास्त्रीनगर येथे भर दिवसा 224 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 15,000ची रोकड असा सुमारे 10 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला। LIC मध्ये अधिकारी असलेल्या दाम्पत्याचे हे घर आहे। मंगळवारी सकाळी 9:15 ते दुपारी 1:40 या 4 तासात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। राघवेंद्र गोपालकृष्ण यांच्या मालकीचा बंगला शास्त्रीनगर येथे आहे। ते बैलहोंगल येथे LIC कार्यालयात अधिकारी आहेत, तर त्यांची पत्नी बेळगाव येथील LIC मध्ये कार्यरत आहे।
मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास राघवेंद्र हे बैलहोंगलला जाण्यासाठी घराबाहेर निघाले. त्यानंतर अवघ्या पाऊण तासात त्यांची पत्नी देखील घराबाहेर पडल्या. चोरट्यांनी या घरातील सर्वजण दिवसभर बाहेर जात असल्याचे बहुधा हेरले. सर्वजण बाहेर पडून घराला कुलूप घातल्यानंतर चोरट्यांनी घराचा पाठीमागील दरवाजा फोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये घुसून कपाटातील साहित्य इतस्ततः विस्कटले. यामधील मंगळसूत्र, नेकलेस, सोन्याचे कंगण, लक्ष्मीहार यासह विविध प्रकारचे तब्बल 22 तोळे 4 ग्रॅमचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. शहापूर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून घरी जाऊन पंचनामा करण्यात आला. रात्री उशिराने श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले, परंतु चोरट्यांचा माग निघाला नाही. या घटनेची शहापूर पोलिसात नोंद झाली असून निरीक्षक विनायक बडिगेर तपास करीत आहेत. बेळगावात श्री स्वामी समर्थ पादुकांचे आगमन. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात बेळगाव भागात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुकांचे आगमन बेळगावात झाले आहे. समाधवी गल्लीतील पंतवाडा येथे मंगळवारी सायंकाळी या पादुकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भक्तगण समीर आप्पासाहेब कांगले, राम अण्णेकणवर, शशिकांत जवळकर, गुंडू बांदिवडेकर, सुरेश कुलकर्णी, बाबासाहेब शरदवाडी, बंडू जाधव या भक्तांनी पादुकाचे पूजन केले. दर्शन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बुधवार दिनांक 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता हट्टीहोळ गल्ली शहापूर मुक्काम, दिनांक 15 रोजी सकाळी 11 वाजता ओमनगर, संध्याकाळी 6 वाजता गुडशेट रोडवरील बर्डे यांच्याकडे मुक्काम, दिनांक 16ला सकाळी 8 वाजता स्वामी समर्थ आराधना केंद्र, त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, महाद्वार रोड, दुपारी 12 वाजता चिदंबर नगर, अनगोळला सचिन सांबरेकर यांच्याकडे, 6 वाजता गणेशपूरला विकास बर्डे यांच्याकडे मुक्काम, दिनांक 17ला सकाळी 8 वाजता कडोलकर गल्ली येथे राजेंद्र गायकवाड यांच्याकडे 12 वाजेपर्यंत, दुपारी 1 वाजता कारवेकडे प्रयाण. या सर्व ठिकाणी उपस्थित राहून पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. येथील दी मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला गेल्या आर्थिक वर्षात 46,57,000 रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन श्री संजय मोरे यांनी दिली. संस्थेची 21वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेचे व्यवस्थापक विराज भातकांडे यांनी मागील वर्षाच्या सभेचा वृत्तांत वाचला. त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतर 31 मार्च अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद मंजूर करण्यात आले. नफा विभागणीस सभेची मंजुरी मिळाल्यानंतर जादा झालेल्या खर्चास आणि अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. हिशोब तपासणीस यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश ओझा, संचालक राघवेंद्र आडूरकर, प्रसन्ना रेवण्णावर आणि राघवेंद्र कोळी होते. आभार प्रदर्शन काकती शाखेचे व्यवस्थापक गोपाल सिंग राजपूत यांनी केले. स्वातंत्र्याची पहिली पहाट पाहिलेल्या ज्येष्ठ महिलांचा काकडे फाउंडेशन तर्फे सन्मान. स्वातंत्र्याची पहिली पहाट पाहण्याचे भाग्य लाभलेल्या अनगोळ महिला मंडळाच्या ज्येष्ठ महिलांचा काकडे फाउंडेशन तर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या चिन्मया मिशनच्या स्वामिनी प्रज्ञानंदा दिदींच्या शुभहस्ते हा सन्मान करण्यात आला. गीता जयंतीचे औचित्य साधत मंगळवारी अनगोळमधील संत मीरा इंग्रजी विद्यालयातील माधव सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रारंभी जनरल सीडीएस बिपिन रावत, त्यांचे सहकारी आणि काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलीस कर्मींनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर भारतमाता पूजन तसेच अंदमान सेक्युलर जेलमधील पवित्र मृत्तिकेचा कलश आणि श्रीमद भगवद्गीता ग्रंथाचेही पूजन करण्यात आले. अनगोळ महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा आपटेंनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महिला मंडळाची आजवरची वाटचाल विशद केली. स्वागत आणि प्रास्ताविकात किशोर काकडे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रज्ञानंदा दिदी, संत मीरा विद्यालयाचा कर्मचारी वर्ग, अनगोळ महिला मंडळ, ओमेगाचे संचालक सुधीर जोगळेकर आणि अतुल पाटील आदींविषयी काकडेंनी कृतज्ञता व्यक्त केली. सर्व उत्सव मूर्तींचा परिचय माजी शिक्षिका आणि काकडे परिवाराच्या हितचिंतक मंगला हेब्बाळकर आणि उज्ज्वला काकडेंनी करून दिला. हलगा येथे 21 फुटी मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी दिनांक 16 रोजी भूमिपूजन.
येथील भगवान श्री 1008 मुनी सुव्रत तीर्थकरच्या 21 फुटी मूर्ती प्रतिष्ठापनेचा भूमिपूजन आणि आचार्य रत्न श्री 108 बाहुबली मुनी महाराजांची 90वी जयंती कार्यक्रम गुरुवार दिनांक 16 रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे। बाळाचार्य श्री 108 सिद्धशेत महाराजांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे। सुवर्ण सौच्या बाजूला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे। पंचामृत अभिषेक आणि ध्वजारोहण भगवान पार्श्वनाथ आणि भगवान महावीर जैन मंदिर कमिटीच्या वतीने होणार आहे। विपुल हवळे हे मंगलाचरण तर डॉक्टर सुरेंद्र कुमार यांच्या हस्ते चित्र अनावरण होणार आहे। दीप प्रज्वलन सभापती बसवराज होरट्टी, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री मुरगेश निराणी, जगदीश शेट्टर, आर अशोक, बी सोमण्णा, उमेश कत्ती, शशिकला जोल्ले, सीसी पाटील, आनंद सिंग, व्ही सुनील कुमार, बीसी नागेश, शंकर पाटील, आमदार लक्ष्मण सौदी, लक्ष्मी हेब्बाळकर, अभय पाटील, श्रीमंत पाटील, रमेश जारकीहोळी, अनिल बेनके, महांतेश दोड्डगौडर, दत्तात्रय पाटील, बसवराज मुत्तीमडू, महांतेश कवटगीमठ, खासदार मंगला अंगडी, शंकरगौडा पाटील, माजी आमदार संजय पाटील यांच्या हस्ते होणार आहे। जनरल बिपिन रावत यांना शांतीनगर येथे श्रद्धांजली। टिळकवाडीतील शांतीनगर येथील रहिवाशांच्या वतीने जनरल बिपिन रावत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान येथे हा कार्यक्रम झाला। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कुलकर्णी यांनी बिपिन रावत यांच्या कार्याची माहिती दिली। तसेच त्यांच्या निधनामुळे देशाचे एक कुशल खंबीर नेतृत्व गमावले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली। यावेळी संजय रायकर, नीना काकतकर, ज्योती कलघटगी, रेश्मा काळे, वसुधा तेरणीकर, सुमन दळवी, भारती नाईक आणि इतर नागरिक प्रतिनिधी उपस्थित होते। इनरव्हील क्लबतर्फे ब्लँकेट्सचे वितरण। इनरव्हील क्लब ऑफ बेळगावने वंचितांसाठी आरोग्य सेवा हा उपक्रम हाती घेतला आहे। या अंतर्गत क्लबच्या सदस्यांनी दिनांक 14 रोजी पहाटे बाळेकुंद्री आणि माविनकट्टी या ग्रामीण भागात जाऊन 80 महिलांना ब्लँकेट्स वितरित केले। या महिला मेंढीपालन व्यवसाय किंवा शेतात काम करतात। आर्थिकदृष्ट्या त्या दुर्बल असून त्यांच्यासाठी क्लबने हा उपक्रम हाती घेतला आहे। या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा शेट्टी, सचिव सविता कद्दू, माजी अध्यक्षा लता कित्तूर, तेजस्विनी हजारी, ममता जैन, बाळ शिवलकर यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होत्या। याशिवाय निराधार आणि अनाथांना सुद्धा ब्लँकेटचे वितरण करण्यात आले। कंगराळी बुद्रुक ग्रामपंचायतच्या 2 जागांसाठी 27 रोजी मतदान। कंगराळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या रिक्त असणाऱ्या 2 जागांसाठी 27 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे। यामुळे गावात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे। गावातील वार्ड क्रमांक 10 मधील सदस्य सुरेश पम्मार यांनी प्रकृती अस्वस्थतेमुळे राजीनामा दिला आहे, तर गौंडवाड येथील सुमन जठार यांच्या निधनाने जागा रिक्त आहे। त्या ठिकाणी निवडणूक जाहीर झाल्या आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून प्रारंभ झाला आहे। मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला असून एकूण 8 जणांनी उमेदवारी अर्ज ग्रामपंचायत कार्यालयातून घेतले आहेत, परंतु अद्याप एकही अर्ज दाखल करण्यात आला नसल्याची माहिती निवडणूक अधिकारी आर.जी. मळेवसी यांनी दिली। अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर असून 18ला अर्जाची छाननी करण्यात येणार आहे, तर 19 डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची तारीख आहे। त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे। तलवारीसह चर्चमध्ये घुसलेल्या तरुणाला अटक। चोरीसाठी तलवार घेऊन चर्चमध्ये घुसलेल्या तरुणाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे। मोहम्मद निजाम फुवाले, वय 22, राहणार वैभवनगर झोपडपट्टी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे। एपीएमसी पोलिसांकडून त्याची अधिक चौकशी करण्यात येत आहे। बॉक्साइड रोड, वैभवनगर येथील चर्चमध्ये तलवार घेऊन एक जण घुसून फादरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली होती। सदर तरुणाकडून चर्चच्या फादर फ्रान्सिस डिसोजा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता। यावरून त्यांनी एपीएमसी पोलीस स्थानकात तक्रार दिली होती। एपीएमसी पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा यशस्वी तपास केला आहे। तरुणाला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे। एपीएमसी पोलिसांकडून त्याची अधिक चौकशी केली जात आहे। 16 जानेवारी रोजी बेळगावात खुली सायकल स्पर्धा। बेळगाव पेडलर्स क्लब आयोजित हिरो स्पिरिट
MTB बेळगाव खुली सायकल 48 किलोमीटरची स्पर्धा होणार आहे। या स्पर्धेत एकूण 65,000 रुपयांची बक्षिसे सायकलपटूंना मिळणार आहेत। ही स्पर्धा काकटी येथील डोंगर, सुन्नट्टी आणि मुतनट्टी जंगल याचबरोबर काकटी येथील विंग मिल आणि स्पर्धेचा शेवट बंबरगा विंग मिल येथे होणार आहे। या स्पर्धेत सायकलपटूंना सिमेंट रोड, मातीचा रोड, डोंगर भाग, चढ उतार, जंगल अशा भागातून सायकलपटूंना शर्यतीत भाग घ्यावा लागणार आहे। अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक इजाज इनामदार मोबाईल क्रमांक 9886110922 येथे संपर्क साधून नावे नोंदवावीत। आदित्य स्मरण श्रेष्ठांची सुवर्णबाजी। श्री दुर्गामाता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ विजयदुर्ग आयोजित तिसऱ्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा आणि हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटू आदित्य गडकरी, स्मरण मंगोळकर, श्रेष्ठा शेट्टी यांनी अतुलनीय कामगिरी करताना 3 सुवर्ण, 1 रौप्य, 1 कांस्य पदक संपादन केले। आदित्य गडकरी यांनी 5 किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक, स्मरण मंगोळकर याने 2 किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक, श्रेष्ठा शेट्टी हिने 1 किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदकाला गवसणी घातली। दिशा होंडी हिने 500 मीटर स्पर्धेत द्वितीय क्रमांक, ध्वनी बर्डे हिने 2 किलोमीटर स्पर्धेत तृतीय क्रमांक, तर प्रजित मयेकर 1 किलोमीटर स्पर्धेत 8वा क्रमांक पटकाविला। वरील सर्व जलतरणपटूंना कर्नाटक क्रीडा प्राधिकरणाचे NIS जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार आणि बेळगाव जिल्हा युवजन सेवा आणि क्रीडा खात्याचे अधिकारी बसवराज मिलनहट्टी तसेच क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, शीतल हुलबत्ते यांचे मार्गदर्शन लाभते। साईराज वॉरियर्सकडे संगीता चिंडक चषक। राजस्थानी युवा संघातर्फे युनियन जिमखाना मैदानावर आयोजित मारवाडी समाज मर्यादित संगीता चिंडक स्मृती चषक साईराज वॉरियर्सने पटकाविला। द अगरवाल्स संघ उपविजेता ठरला। नाणेफेक जिंकून द अगरवाल्स संघाने गोलंदाजी स्वीकारली। साईराज वॉरियर्सने 10 षटकात 7 बाद 111 धावा केल्या। अगरवाल संघाला 10 षटकात 7 बाद 100 धावांपर्यंत मजल मारता आली। विजेत्या आणि उपविजेत्या संघाला भाजप नेते किरण जाधव यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले। यावेळी ज्योती चिंडक, शीतल शर्मा, निखिल चिंडक, विशाखा ओझा, विद्या पुरोहित, गोपाल प्रजापत, मंगल चौधरी, कैलाश जैन, संजय अगरवाल, जीतू भाटी, संजय पुरोहित, महेश शर्मा, कलमेश राजपुरोहित उपस्थित होते। BDKSचा पोद्दार CCवर विजय। ऑटोनगर येथील KSCAच्या मैदानावर सुरू असलेल्या धारवाड विभाग फर्स्ट डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत BDKS हुबळी संघाने अमृत पोद्दार CCI संघाचा 4 गड्यांनी पराभव केला। हुबळीच्या अनिरुद्ध जोशी याने 48 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांसह 82 धावांची खेळी केली। BDK हुबळी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला। पोद्दार CCने प्रथम फलंदाजी करताना 45 षटकात 9 बाद 194 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल खेळताना BDK हुबळी संघाच्या अनिरुद्ध याची खेळी निर्णायक ठरली। त्याने आक्रमक 82 धावा केल्या। BDKने 34.2 षटकातच 6 गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।